ओळखली का कोणती मूर्ती आहे तिकडे घेऊन या झालं येऊ दे मूर्ती घ्या तुमचं वाटत ते यांनी दाखवली ती मूर्ती नाही यांनी दाखवली दाखवली ती कोणतं रूप आहे हा सांगाल का कोणतं रूप आहे हा या इकडे बसले या ना इकडे बाबा ओ बाबा हे कोणतं रूप आहे कोणतं रूप आहे पिक्चर जोडला कोण म्हटलाय अगं गाडा हॉल गाडी लाग बरी आई तुझा गाडा हॉल गाडी लाग गाडा हॉल गाडी लाग गावडे तुझा गाडा हॉल गाडी लाग गाडा लाग बरी आई तुझा गाडा गाडा हॉल गाडी लाग गावडे तुझा गाडा हॉल गाडी लाग गाडा हॉल गाडी लाग बरी आई तुझा गाडा हॉल गाडी लाग गाडा गाडी लाग चला आनंदाने यायचं झाडात तकलीफ झाली नाही पाहिजे पुढचा सांभाळ कराल का मला या बाबा सोडून या गावडा परिवाराला ही जी मूर्ती आहे कसली कोणाला माहितीये का त्यावर पाय पडायला येतं का याला काय बोलतात माहितीये कोणाला तिचा गाडा कोण ओढतो हा का आखाड्याच्या महिन्यामध्ये माझ्या मरी आईचा गाडा चला कुणीकडे हा का आखाड्या महिन्यात मरीचा गाडा निघाला कुणीकडे पुढे चालावा समोर चाली पुढं पुढे चालावा समोर चाली पुढं चाली पुढं हो जोडीदार कोण आहे तिचा एक जोडीदार कोण आहे गावदेवीचा गावदेव आणि दुसरा म्हणजेच कोण मसोबाना नाही पण जो मरी यायचा आहे ना कोण जोडीदार मसोबा नाही मग मला सांगा हा कोणती मूर्ती आहे बाबा सोडून कोणाला माहिती आहे का बाबा सोडून कोणाला माहिती आहे का मग तुमच्या देवळात अशीच बसवले का कोणी कोणी नाही माहिती ना बाबा काय बोलता तुम्ही हिला गावदेवी तिच्या जोडला कोण बसलाय तिच्या जोडला गावदेव बसलाय हिला शोधून कोणी आणली गावदेवाने मग मरी आईच्या गाडा कोण ओढतोय मसोबा ओढतोय का हो मग या गावदेवाच्या बाजूला मसोबा बसलाय का हा हा मग दे तिचं गाणी एकदा बसला माझ्या मरी आईचा गाडा चला
पलीकडं पुढे चालाचं पडण चाली पुढं पुढं 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 चला द्या त्याला आमचा आहे. मग आता या झाडाने केलेल्या चुका मोकळ्या करून द्यायच्या, आडे अडचण द्यायच्या नाही. आनंदाने आलेत ना, तिच्यासोबत बसलेत ना. देव इकडून तिकडे का ओळखते ते सांगू का? आपण तुमच्या देवाचं टाक जास्त बनवले नाही, कारण आपलं किती देव आहे त्याच्यामध्ये कोणाला माहित नसतं. तुम्हाला नाव माहिती आहेत का त्यांची? बाबा सांगायची पण नाही सध्या. याने आणलं का ना गावदेवाने, गावदेवीचा जोडीदार तो तिने त्याने आणलं. मग त्याला तुम्ही मान काय देता हिला? हे जो थापा जुना पिढून पिढीचा असेल, मग मी त्यासाठी गोंधळ आपण घातलाय. मग वाघ्या पण तिचाच, गावदेव तिचाच आणि व्यासाल तिचाच, म्हसोबा तिचाच. मग तिला मानपान काय द्यायचं आपल्या देवारात बसले तर? हा मग ती बसले ना देवारी, तुमची मालकीने ती. का सांगा? कारण तिच्या जोडला बसला हा. आता तुमची जर कुलदेवी तुम्हाला विचारली, सांगू शकता का हो? हीच तुमची कुलदेवी आहे, हीच तुमची गावदेवी आहे. आणि कुठे मी ती सांगेल लिवाज. आता हिला मानपान काय लागतं ते पण मी सांगेल. मग झाड जे चूक करतंय ती करून घ्यायची का बरं? झाडासोबत राहायचं का नाही राहायचं? मग झाडाला चांगली बुद्धी देणार का? आणि जी बसले जोडीदारी, जी बसल्या तिचा जोडीदार बसलाय तू. मग त्याच पूर्ण रस्त मोकळं करून देणार, कुलाचं देणार, झाडाचं देणार? बोला, देणार का मोकळं करून? हा, हे भंडारा घ्यायचं, वचन द्यायचं आम्हाला, इथं द्यायचं, जे गटीचं मांडलं तिथं द्यायचं. पूर्ण झाडाचं रक्षण आणि कुलाचं रक्षण करून देणार. देशील? घे मग भंडारा दे पूर्ण मोकळ्या मनाने. मी हे ठेवले ना आधीच, याचं कारण येते. मला वाटलं होतं काहीतरी आहे. आरती करायला नाही एक सुवासून या कोणतरी खंडवराया आले तर देवाऱ्यात तुमचं कोणतं रूप आहे तिथे दाखवाल का? देवाऱ्यात जाऊन दाखवणार का? एक आरती करा, यांना पण आपण तशीच करू. आता त्या हिरव्याने त्याची ओळख बरोबर दिली, हिरवाच आहे ना तुमचा, त्या झाडांबरोबर दिली. यांची पण आपण ओळख घेऊ ना, देवींची पण घेऊ. आता यांना फक्त आरती करा. देणार का जाऊन तिथं ओळख? तुमचं स्थान कोणते? इथं बसताना खंडरूपाची, तिथं बसताना कोणतं रुपये दाखवणार का? देवाला खुल्ला सोडा, आधीच मी सांगलोय. चला मागे जा, बसत आता जा मागे, ताई जा तुम्ही मागे जा. चला जा मागे, या खंडोबाचं आम्हाला दाखवायचं. ज्यावेळी तुम्ही ओळख दिली तर तुमचं रस्तं मोकळं करून देणार. जाऊन देवाऱ्यात कोणत्या याच्यावर बसले तुम्ही दाखवायचं. घ्या हो रस्ता बोला. शिवशंभूचा अवतार अवतार, माझा मार्कट मल्हार मल्हार. शिवशंभूचा अवतार अवतार, माझा खंड मल्हार मल्हार. शिवशंभूचा अवतार अवतार, माझा मार्कट मल्हार मल्हार. शिवशंभूचा अवतार अवतार, माझा मार्कट मल्हार. महिन्याचं घ्या बाबा, फक्त काय बोलायचं नाही. घ्या भैरवनाथ हे काशीचा, डमरू वाजविला नाथाचा. भैरवनाथ हे काशीचा, डमरू वाजविला
यायचं असं तर येऊनच या. आता तसंही देवाला पाठवायची आपल्याला नवीन देवा बनवलं ना बोला मग मी ती ओळख सांगतो काय आहे ती. बरोबर देतात का घेऊन या या गाणं. आले आले भैरवनाथ कोणतं उचललं घेऊन या सांगा इकडं घेऊन या सांगा ना जे असेल ते हे वाटत का सर येईल बोल गावडा परिवार त्या माझ्या देवा याची ओळख कोणाकोणाला आहे का उभं राहा कोणी असेल बाबा सोडून मग गोंधळ का करता एवढ्या दिवस का पूजा करता हे देवस्थान कोणते माहिती आहे का नाही ना माहिती झालं पाहिजे का नाही बाबा मी गाणी घेतलोय कोणतं गाणी घ्या आवा खड महिने तो मरीचा गाडा गाडा ओ भैरवनाथ आहे काशीचा दौरवाज विनानाथाचा भैरवनाथ आहे काशीचा दौरवाज विनानाथ हो गावडा परिवार हे झाड का इकडे होतं त्याचं कारण सांगतोय याची तुम्हाला ओळख आहे का ही मूर्ती कसली आहे तुम्ही हात लावायला पण घाबरत होते ना मी मस्त त्याची मलमट केली मला माहित होतं काय आहे ते पण मस्त शेंदूर लावला ना बाबा मस्त त्याला मी गडप्पा दिलं सकला बसात दिलं बरोबर आहे याच्या आधी ते माती होतं मग बाबांना माहित द्या बाबा तुमचं म्हातारे याला काय बोलायचं काळ बैरी हा बैरी बहिरी ना बहिरी देव ना मग गाणी कोणतं घेतलं होतं भैरवनाथ घे ना मग गाणं मग बरोबर ओळख केली का नाही केली ओळख बहिणीची गाणं कोणतं भैरव काशीचा रे हात हो जाताना आपण कोणतं गाणं घेतलं भैरवनाथाचं मार्तंड भैरव भैरव भैरी एकच ना बरोबर ना मग झाड खेळत खेळत गेलं ही मूर्ती इथं होती का नव्हती भैरी तीच भैरव तोच बरोबर आहे गाणं कोणतं काय सांगलं होतं मग खंडोर रूपी जी मूर्ती आणली भैरीची आणली म्हणजे काय भैरवाची आणली म्हणजे भैरवनाथाची कोणत्या काल भैरव मार्तंड भैरव बरोबर आहे तुम्ही काय बोलता याला पिढून पिढी कोणाला माहित होतं का याला काय बोलतात ते गावडा परिवार माहित होतं काय बोलतात नाही बाबा काय बोलतात याला बहिरी देव मग गाणे घे ना बरोबर ओळखलं नाही ओळखलं मग सांगतोय जेव्हा तुम्ही खंडोबाचं रूप घेतलं ते फिरत होतं इकडे तिकडे बरोबर आहे पण तुमच्या गावडा परिवारामध्ये कोणत्या रूपात बसलंय ते भैरव भैरी किंवा भैरव या रूपाने बसले ना जेव्हा आपण पाडवलं तेव्हा कोणतं गाणं घेतलं होतं त्याच घेतलं होतं कारण त्याला या रूपामध्ये नाही तर त्याला त्या रूपामध्ये होता तो कोणत्या
भैरव रूपामध्ये म्हणून गाणे कोणतं गेलं तेच गाणे घ्या. नत सोनार सिद्ध माधव काळ भैरव उदा राजा नत सोनार सिद्ध माधव काळ भैरव उदा राजा नत सोनार सिद्ध नाथारे काळ भैरव उदा राजा नत सोनार सिद्ध माधव 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 काळ भैरव उदा राजा काळ भैरव उदा राजा काळ भैरव उदा राजा भैरव उदा राजा काळ भैरव उदा राजा काळ भैरव उदा राजा काळ भैरव उदा राजा काळ भैरव उदा राजा. मग हा भैरव वाचला याची बुद्ध पण आहेत का त्याच्या बाजूला? हा हा नाही 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 हा जो भैरव वाचलाय याची भूत पण आहेत का देवारी? हा आहेत का? फक्त काय म्हणजे उत्तर आणि खंडोर रूपाने आला. पण आपल्या देवारी कोणत्या रूपाने आहे? कोणत्या रूपाने आपल्या देवारी? भैरव भैरी रूपाने ना, म्हणजे काल भैरी किंवा भैरवनाथ या रूपाने ना. मग मला सांगा, तुम्ही कुत्री पाळता का घरात? जगतात का? हा कुत्री पाळतात घरात, जगतात का? हा किती लोकांची जगत नाही वरत्यात करा बघा. का नाही सांगतो ना कारण. त्याचं कारण तुमचा बसलेला हा त्याच जोडीला वाहन कोण आहे? तो कशावर आहे? येईल का गाणी त्याचं? नाही तर सांगतो मी तसं गाणी येईल का? हा तर भैरी म्हणा किंवा भैरव म्हणा, हा त्याचं वाहन जे कोण आहे? स्वान आहे. स्वान वाहन आपल्याकडे आता हा भैरव देव बसलाय. तुम्ही याला मानपण काय देता? तुम्हाला तर काही माहीत नव्हतं. बाबा तरी तेवढं सांभाळून ठेवलंय. मला तर तुम्हालाच माहिती असतं. मग हा भैरव बसलाय. चला तानाव चला घ्या भंडारा. हे घ्या. आपल्या नवरचे बाबा मला एक सांगा, आपण जागरण गोंधळ घेतलाय बरोबर आहे. मग या जागरण गोंधळ आता याची ओळख आपण तर केली, याची ओळख केली, त्याला आपण काय मानपान द्यायचं? म्हातारं काय द्यायचं? कुठं होता बा? माहिती झालं पाहिजे का नाही आपल्याला? पण मला एक सांगा, तुमचं याच्या आधी वारस अंगात भरायचं का? आधी तुमचं अंग भरायचं का? हा खरं सांगायचं. मग बसायचं जरा 2 मिनिटं. सांगतो मी सांगतो ना. द्या देवाचं एक गाणं बघू आपण. त्याला बसवा खाली. हा घ्या. भैरवनाथ काशीचा बाई काशीचा जावय झाला शेषाचा. 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 जावय झाला शेषाचा. भैरवनाथ काशीचा बाई काशीचा 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 जावय झाला शेषाचा. रुसून का बसले देव? घ्या गाणं. रुसला सगळा देवा माझ्या भैरी नाता रे. रुसल सगळा देवा भैरी नाता रे. रुसला सगळा देवा माझ्या भैरी नाता रे.
ये रे माझ्या भैरवनाथ आहे, 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 अरे ये रे माझ्या भैरवनाथ आहे, 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 ये रे माझ्या भैरवनाथ आहे. अगं सत्यची बहिणी आता बघाना, सत्यची बहिणी आता बघाना, गाणं घेतो या गुफळामध्ये या गौरी नाचत, सत्यची बहिणी आता बघाना, गाणं घेतो या गुफळामध्ये या गौरी नाचत, सत्यची बहिणी आता बघाना, गाणं घेतो या गुफळामध्ये गौरी नाचतो, सत्यची बहिणी आता बघाना, गाणं घेतो या गुफळामध्ये गौरी नाचतो, सत्यची बहिणी आता बघाना, गाणं घेतो या गुफळामध्ये गौरी नाचतो, सतरी बहिणी आता वगाला गाणं घेतो या गुफळामध्ये गौरी नाचतो, सतरी बहिणी आता वगाला गाणं घेतो या गुफळामध्ये गौरी नाचतो, सतरी बहिणी आता वगाला गाणं घेतो या गुफळामध्ये गौरी नाचतो. भयाला लाला माझ्या कोकणातला हिरवा देव, 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 भयाला लाला माझ्या कोकणातला हिरवा देव. आई पाय मोड जेवण पाहिजे
त्यांची ओळख करून घेऊन चला. खपला आला 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 माझ्या कोकणातला हिरवा देवा हे आला आला माझ्या कोकणातला हिरवा देवा हे आला आला माझ्या कोकणातला हिरवा देव हे आला आला माझ्या कोकणातला हिरवा देव हे आला आला माझ्या कोकणातला हिरवा देव हे आला आला माझ्या कोकणातला हिरवा हो थांबा आधी आम्हाला प्रजेला विचारते परिवार कोणतं गावंडा ही मूर्ती कसली आहे बाबा सोडून कोणाला माहिती आहे का बाबा तुम्ही सेवा करायची का फक्त तुम्ही गेल्यानंतर यांना माहित नसलं मग समजा तो पण बाबा आहे नाही 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 पण याची ओळख दिली पाहिजे का नाही यांना आज तुम्हालाच माहिती आहे तुम्ही करती येड्या भक्तीने बरोबर आहे तुमचं पण अंग भरलं होतं किती वर्षापूर्वी माहिती आहे का तुम्हाला जागा करायचा तो हा देवारात झाला होता का तुमचा पेटला होता का देवारात काही दिवा लागून काय पेटला होता का नाही तुमच्या बघण्यात आहे का नाही तर मग सोडून द्यायचा विषय मी सांगेल कधी मग हे द्या देवा इकडं तुम्ही बोलायचं ना आधी आम्हाला ओळख घेऊ दे यांची गावंडे परिवार ही मूर्ती कसली आहे तुम्हाला माहित आहे का तुम्ही सोडून माहिती आहे का तुम्हाला कोणाकोणाला माहिती आहे 1 2 3 4 बाकी तुम्हाला माहिती झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे झाली पाहिजे मला सांगा कोणाकोणाला माहिती आहे उभं राहा इकडे या इकडे बाबांना सर्व माहित असेल बाबा सगळं कसं काय आता सगळं माहित झालं पाहिजे का नको बाबा तुम्ही सेवा किती कराल सगळी सेवा केली पाहिजे का नाही कशी सेवा कराल तर ओळख होईल तर सेवा करणार ना ओळखच नसेल तर सेवा कराल का तुम्ही मग तुम्हाला जर माहिती आहे तर सांगा हे कोण आहे काय मग याने आणलेलं बरोबर आहे का चुकीचं आहे पण बसा खाली आता मी विचारतो फक्त हिरवा माहिती आहे मग आता मला सांगा बाबा हा तुमचा हिरवा देव आहे हा कुठं बसलाय तुमच्या देवारात बरोबर आहे पण हा देवाराच्या ओळख झाली पाहिजे का नाही याची पण त्याची पण त्याची पण देवाई बरोबर आणलं बाबा याला काय लागतं सांगाल का तुम्ही काय देता मग दोन ते कोणाला देता याला देता का अजून कोणाला देता हा देव कुठं बसला तुमचं माहितीये का तुम्हाला माहितीये मग माहिती झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे बरोबर मग ही कोण आहे गाव पांढरी म्हणजे तिला काय बोलतात गावदेवी हा तिचा जोडीदार भैरव बोलता ना तुम्ही हा तिचा हिरवा आपण कुठे ठेवलं होतं
आतमध्ये बाहेर का नाही आणलं होतं? मला बघायचं होतं देवानं बोलू इथं घाटावर कुठं बसलाय का? देव इथं शोधत तिथं शोधत तिथं. तो बोलतो आम्ही जर तिकडे बसलोय तर तो फिरत होता ना सर्व. मग तेव्हा आम्ही जी एडी भक्ती करतोय तुम्हाला मान्य आहे का? या कुलाचा, या घराचा आणि या बालकाचा सांभाळ कराल का? कराल का? मग आता मला सांगा, तुमची माणसं जातात का गाडतात? बरोबर. मी पिरांचं यांना बोललो ना, पीर काय बोललो? दर्ग्यामध्ये कुठे गेले होते का? दर्गा म्हणजे तुमची जी माणसं जाणतात गाडतात ती कोणत्या बाजूला आहेत? कुठं काढल्या जुनी माणसं? तिथं सावरीचं झाड आहेत का? जुनी माणसं कुठं काढल्यात? मी जेव्हा यांना बोलो पीरांचं काहीतरी अडचण येते बोलो ना आधी. पीर म्हणजे तुमची लोक जी समाधी करतात त्याच्यातला बसलेला जो म्हातारा जुना बघत होता त्याला तिथंच काढलंय का? हा बरोबर का? येऊन कुठे बसला तो? देवालाच बसला. बरोबर आहे. म्हणजे तो पीर बाबा रूपानेच बसला. मग त्याला टावेल टोपी देता का काय देता? गोंधळ घातला असता, देव नाचला असता, आपण निघून गेलो असतो. अर्ध्या लोकांनी याची गवस नाही, याची गवस नाही ना त्याची गवस नाही आहे का? नाही. बाबा झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे? जर तुम्हाला माहित नाही तर मला कशाला बोलवलंय? त्यासाठी बोलवलं का नाही? मग बोली कोणी करून द्यायला पाहिजे? नाही झाडानं करता आली नाही, तुम्हाला करता आली तर कोणी? मला जर पुढचं ज्ञान आहे म्हणजे मलाच दिली पाहिजे. मग ते लिहिले का नाही आपण, त्याच्यावर मी पुढचं तुम्हाला सांगेल. बोला, आनंदाने स्थानव येता का? भंडारते महाराज चला स्थानव या. काय आलं माहिती का दादा? तुम्ही लिहिता म्हणून तुम्हाला सांगतोय, आपण कोणत्याही देवाला मानपान देत नाही म्हणून ही झाडं खेळतात, येड्या वाकड्या खेळतात, त्यांना पुढचा मार्ग दाखवत नाही का? तर त्यांना कोणती बाहेरील शक्ती आडवी येत नाही. त्यांना आडवं काय येतंय? मी जर तुमच्या देवाऱ्यात बसले तर मला काय लागतंय माहिती पाहिजे ना तुम्हाला. चला एकदा मोकळ्या मनाने स्थानावर जायचं. बरोबर आहे बाबू? इकडे पुढे जरा 2 मिनिटं. तू काय ना मी कर तिकडे उदाहरण देतोय. तुझं नाव काय? बस तिथं तिथंच बस. नाव काय? तुझ्या आईचं नाव? मालकरी आहेत का टालकरी आहेत? मग त्यांना बाजारात जाऊन खाणार पनीर किंवा कोबी फ्लावर. कसं माहित झालं? तुमची आई कोण आहे तेव्हा माहित झालं म्हणून त्यांना पनीर किंवा लागल. वडील नाव मालकरी का टालकरी? मग त्यांना बाजारात जाऊन खाणार पनीर किंवा कोबी फ्लावर. तेच जर मी मटन मच्छी दिली तर चालेल का? चालणार नाही. मग तसं तुम्हाला हे देव बसत यांची जर तुम्हाला आई बाप कोण आहेत माहित नसेल तर तुम्ही देणार काय देणार? मग त्यासाठीच गोंधळ केलाय ना. तुमच्या वडिलांना जर मटण लागलं असतं तर मटण दिलं असतं आईला. मग हे पण आई बापाचे ना तुमचे. मग आई बापच तुमचे माहित नसेल तुम्ही देता काय? बरोबर आहे. मग हा हिरवा देव आहे, याला काय लागतंय? हा कोणत्या रूपी आहे? महादेव रूपी आहे की विष्णू रूपी आहे? नाही माहिती. ही गावदेवी लक्ष्मी रूपी आहे का पार्वती रूपी आहे? माहिती आहे तुम्हाला? नाही. भैरी बोलता. भैरी कोणत्या रूपाने आहे? हिचं स्थान कुठे माहिती का तुम्हाला? कोकणामध्ये. कुठं? हिरवा चेडा कुठे माहिती का तुम्हाला? कुठं? कोकणामध्ये. कुठं? हा गावदेवी म्हणजेच लक्ष्मी. कुठे आहे तिचं स्थान? लक्ष्मीचं स्थान कुठे आहे? कोल्हापूर. कुठं आलं? कुठे आलं? मराठवाड्यात आलं का कोकणात आलं? कसं काय? कोल्हापूरची कोकणाची राणी आहे ती. कुठली? मग हा पण कोकणाचा, हा पण कोकणाचा, हे पण कोकणाचं. कुठलं आलं? मग यांची तुम्हाला माहिती पाहिजे का नको? नुसतं देव घुमवायचं, रात्रभर देव घुमवलं असतं, देव बनवलं असतं, पण याची तुम्हाला माहिती होईल का? हा म्हणून आता तुम्ही परत मागं बसा. अजून एकदा मला देवीचं घोरपडीचं गाणं घ्या. घोरपडी देवीचं गाणं घ्या. मी सांगतो तुम्हाला.
तेव्हा तुम्ही पण बाजूला बसा. बाबा तुम्ही पण बसा. या इथे बसा. टाका ना केल्या. झालं रात्री गाजली का गोंधळ तसा लागतो का? गोंधळ म्हणजे माझ्या कुलाची आई, माझ्या कुलाचा बाप, माझा दैवत मला माहित करून तिला काय लागतंय ते जर माहित झालं तर याच्या पुढे तुम्ही तिचं मानपान कराल का नाही करणार? करणार ना. नुसतं देव खेळला असतं काय घेतलं असतं काय झालं असता? मला काय मी महाराज आहे ही तुलना भावानी, यो खंडोबा, यो भैरोबा, यो वाघोबा नाचून नाचून तुम्हाला तयार केलं असतं. काय फायदा झाला असता? पण मी नंतर बोलू बघूया. परत देवाना पाठवूया, बोलूया कोण कसला आहे ते ओळख करूया. त्याच्या आधी झाडाला काय अडचण आहे ती ओळख दिली मी प्रत्येक झाडाला. मग ती अडचण दूर केल्यानंतर त्यांनी ओळख द्यावी म्हणून आता घोरपडी मातेचं घ्या. तू चाल ग चाल गोरपाडा माता ग, तू चाल ग चाल गोरपाडा माता ग, तू चाल ग चाल घोरपडा माता ग, तू चाल ग चाल घोरपडा माता ग, चाल ग चाल गोरपाडा माता ग, तू चाल ग चाल गोरपाडा माता ग, तू चाल ग चाल घोरपडा माता ग, तू चाल ग चाल घोरपडा माता ग. सत्याचे असेल तर रूपामध्ये यायचं. रूपामध्ये कसं रुपये तुझं दाखव सर्वांना. कसं रुपये घे का ना? अरे घोरपडी माता आई ये ग लवकर, आई घोरपडी माता तुम्ही ये ग लवकर, घोरपडी माता तू ये ग लवकर, घोरपडी माता तू ये ग लवकर. चल दाखव देवरात तू आहेस का नाही का? दाखव माझ्याकडे या गाणं. आई घोरपडी माता आई ये ग लवकर, आई घोरपडी माता तुम्ही चाल लवकर, राहू दे केस बाबा. आई घोरपडी हो चल दाखव देवरात कुठं बसलेस. चल दाखव. हे वाजत गाजत. आई घोरपडी माता आई ये ग लवकर, आई घोरपडी माता तुम्ही चाल लवकर, घोरपडी माता तू ये ग लवकर, घोरपडी माता तू जाग लवकर. कुणी कुणाला माझ्या गुजरणीचा काढा, सतत पहिली आठवा गाणं गाणं गेलो, ये गोकुळाकडे ये घोरपडी का गाणी. हिरायाची गली गाई रिंगत गोरपडी, हिरायाची गली गाई रिंगत गोरपडी, हिरायाची गली गमाली गोरपडी माता, हिरायाची गली गाई गोरपडी ग माता. गावडा परिवार ही मूर्ती कसली माहिती कोणाला? कोणाकोणाला माहिती वरती आहेत करा. एकालाच माहिती, दोघांनाच माहिती. अजून कोणाला माहितीये का? ही देवाऱ्यात मूर्ती अशी ठेवले का? ही देवाऱ्यात गोंधळ तुमचा आहे ना? मग तुम्हाला देवाऱ्यात कोणतं देव आहे तुम्हाला माहिती पाहिजे का नको? मग सांगा ही मूर्ती कोणाकोणाला माहिती आहे कोणती आहे? गोंधळ असाच किती लाख रुपये खर्च झाला? किती झाला आतापर्यंत? मी तर बोला फुकाडे गेला महिन्याचा गोंधळ येऊन फायदा नाही. बरोबर आहे ना? जर गोंधळ आपण 1,00,000, 2,50,000 कडे खर्च केलाय, मग हे देव ज्यांना माहित नसतील. रात्र बघ अजून मी निघून गेलो
दर्शनाला ते काय शेंदूर लावले देव बोलतो तरी ना. मग गेलेली वाळी परत एकदा, आई खरोखर तू जर अशी रूपामध्ये ये आणि तुझी जसं रूप आहे उठा तसंच रूपामध्ये ये आम्हाला. हा आई घोरपडी माता आई याला लवकर, आई घोरपडी माता आई याला लवकर, घोरपडी माता आई याला लवकर, आई घोरपडी माता आई याला लवकर, आई घोरपडी माता आई याला लवकर, आई घोरपडी माता. हे कोणत्या काळातलं आहे? चालक मला किती वर्ष झालं वारं केलंय? हा नवीन आहे का? आता झालंय का वारं? हा पण असं चालत होतं का अंगात आले? हे रूप कोणते माहितीये का? हे असं काय चालतंय बरोबर ना? ही मंदिरात कोण कोण आलतंय घोरपडी देवीच्या? अशीच घोरपड चालते का? आई रूपामध्ये ती जे तिचा अर्थ पण सांगेल घे गाणं तर. आई घोरपडी माता आई याला लवकर, आई घोरपडी माता आई याला लवकर, घोरपडी माता आई याला लवकर, घोरपडी माता आई याला लवकर, आई घोरपडी माता आई याला लवकर, आई घोरपडी माता आई याला लवकर, घोरपडी माता आई याला लवकर, घोरपडी माता आई याला लवकर. बघा आपण घट मांडले कुठं? इथं. पण सर्व टाक होतं का इथं? नव्हतं. म्हणून मी बोलो या प्रजेला बाहेरची प्रजाला त्यांना पण दिसू दे देवा कसा यांचा. आता लोकांना वाटतं एवढं देव का? त्या म्हातारे कोणत्या नावाने ओळख दिले माहिती आहे? माईक मध्ये बोला काय आहे ते, म्हणजे मला तसं यायला बरोबर घ्या. माईक चालू करा हो सांडव भाऊ. कोणत्या रूपात? घोरपडीच्या रूपांची ओळख होती. मग झाडाने बरोबर दिली का? बरोबर बरोबर दिली. आणलं. मग तुम्ही सांगा एवढ्या वर्ष तुम्ही किती वर्ष देवाबत्तीला येता? नवरात्र जोरात होते का तुमची? एकदम जोरात. जाम नाचता का? जाम ना. मग नाचता नाचता ही देवीची ओळख घेतली होती का कधी? नाही या मूर्तीची ओळख होती का तुम्हाला? नव्हती. आणि जेव्हा हे वारं खेळलं त्यावेळी काय बोललं होतं? जोडला कोण आहे बघा नाव यांचं काय आहे? माहिती द्या ना, द्या तुम्ही. द्या ना त्यांना. काय नाव यांचं? यांचं नाव काय? घोरपडे. पण कंसात काय आलेलं आहे? भीमाच्या अंगात. हा भीमाबाईच्या. मी भीमाबाई आहेत का? मग यांना विचारलं होतं जोडला कोण आहे तर काय लिहिलंय तुम्ही? साथियाच राहिले असतील तुम्ही. नाही लिहिलंय का? जेव्हा केलं तेव्हा बोलल्या बहिणी साती बहिणी म्हणून एक सात बहिणीचा घोरपडीच्या जोडला सात बहिणीचं गाणं घ्या. त्या माहिती एक अंशात ती बोलली होती साती बहिणी. बघू आता साती बहिणी कोणते येतात आपल्या? हो बोला. हो या ना आरती करा एकदा. तुम्ही आरती करा. नंतर ओटी भरताना तुम्ही द्या महाराज तुम्ही करा. आता मी दाखवतो त्यांच्या बहिणी किती येतात का? तिथंच करा डायरेक्ट. किती वेळा देवाना कंटाळा द्या तिथे. एकदा दिला ना बस मोकळ्या मनाने दे एकदम. दे भांडार त्यांच्या हातात. भांडार द्या. झाड गेले जर मागं गेले भांडार घ्या. पाय पडा. आता मी सांगतो तुम्हाला पण पाय पडा. जा मागं बसा. ज्यांचं अंग पडलं होतं ते या नाही तर जे स्टार्टिंग पासून ज्यांचं अंग पडलं होतं ते पुढे या. बाकी जा माग
या पुढं हा या इकडे 1 2 अजून तुमचं म्हटलं होतं या पुढे तुम्ही झाला या पुढे 3 या पुढे पुढे या पुढे किती आले या 3 अजून गेल्या पुढे तरी भावानी भावानी तुमच्या अंगात आले त्या पुढे देतो आता मी समोर अजून कोणतं यायचं अजून कोणाचं वारायला त्यांच्यावरती आला तर पाल केलं इथे बसले होते इथं हो त्यासाठी आपल्याला द्यायला मोकळा करतो यांनी कोणती गर्जना केली होती जीवदानी ना यांनी गाव देऊ ना आणि त्यांनी जीवदानी अजून तुम्हाला पण उठवलं होतं ना या इकडे 2 मिनिटं इथे माझं आहे फक्त मी तुम्हाला विचारलं होतं ना कधी असा त्रास होतोय का जीवदानीचं नाव घेतलं होतं ना त्यांची ओटी भरायला यांचं फक्त ते तुम्हाला सांगितलं बघा मी गावदेवाचं तुमच्या सासऱ्यांच्या अंगात यायचं का बरोबर ना आणि त्याच्या बाजूला मसोबाती सांगेल बरोबर आहे यांचं झालेलं यांचं फक्त घ्या तुम्हाला बघू दे काय घाबरू नका आता आल्या इकडे ना आपल्याला मोकळं करून घ्यायची बाकी काही नाही अर्धा मिनिट सोडायचं काही तिथेच बसा आणखी कोण होत्या त्या तब्येत होत्या त्या ना तुम्ही या पुढे थोडं घ्या मागे तुम्ही बस स्वतः तिकडे थोडं एकदा 7 बहिणीचं गाणं घ्या ते इथे जीवदानीचं नाव दिले गावदेवाचं दिले यांची फोड केलेले यांचं भावानीचं दिलेले यांचं मला बघू दे आलं तर ठीक नाही तर नाही तर तुमच्या मॅडम आहेत का सांगाल का अडचण आहे मी सांगतो तुम्हाला हा सांगा 2 मिनिटं तुमच्या घरामध्ये 2 कोपी आहेत का नाही पहिल्या जे जुनं घर होतं तुमचं त्याच्यामध्ये 2 एकत्र राहायचे का 2 जण तुमचं कोणते जुनं घर कोणते त्यांचं तुमचं आहे त्या मग तेच विचारलं 2 घर घ्या हो 7 बहीण घ्या आधी जीवदानी घ्या जीवदानीचं पाना पानाचा देवी तुझं नाव ग पाना पानाचा आई तुझं नाव ग मला वाटत जुदनी एकदा जाव ग मला वाटत तुझ्या आईला जाव ग मला वाटत जुदनीला जाव ग मला वाटत जुदनीला जाव ग पाना पानाचा आई तुझं नाव ग पाना पानाचा देवी तुझं नाव ग मला वाटत विरागावला जावं मला वाटत विरागावला जावं मला वाटत विरागावला जावं मला वाटत विरागावला जावं कोण आल्यात सांगा मला बोला बोला
हा हा अजून हा हा मग हा हा सगळ्या बहिणी आल्यात बरोबर 7 रुपयाच्या 7 आल्यात मग आनंदाने आल्यात का माऊली या झाडाचं काही मानपान राहिलंय का छंद राहिलंय का हा या झाडाचं काय मानपान राहिलंय का द्यायचं नाही मग आनंदाने आलेत ना मग या गावडे परिवाराकडून गावडा परिवाराकडून तुम्हाला आम्ही मानपान देऊन पुण्यापुराची भाकरी देऊन चालेल का बोला चालेल का कोण यांचं घरचं किती वर्ष घेतात हा जीवदाने आईचं स्थान दिलंय का घरात घट बांधलाय का हा मग याही काही वचन दिलं होतं का आम्ही वर्षाकाठीला भेटीला येऊ हा यांची वली नेली का हा मग ती वली नेतानी काय बोलल्या होत्या का कोणाकडे काही नाही ना कारण ते आनंदाने आले ते काय नाही मागत पण त्यांची हा वर्षाकाठीला भेटीला कधी बोलल्या होत्या का त्या काही हा मग जो कलश भरलाय तुम्ही कलश भरलाय का असा त्याला 2 वेळा तडा गेलते का तुटला होता का असा डायरेक्ट क्रॅक गेलती का तड गेलती का त्याला विचारू त्याला पण विचारू आपण दे त्यांना पंधरा द्या काय होतं माहितीये का मी सांगतो तुम्हाला इकडे बघा त्या झाडाला ना दुसरं झाड फिरवतोय कधी हे कधी ते बरोबर आहे चला स्थानावर चला आम्हाला झाडाला विचारायचे काहीतरी चला स्थानावर आनंदाने आल्यात ना एकदम मोकळ्या मनाने आल्यात ते जागेवर जायचं एकदम मोकळ्या मनाने जागेवर जायचं चला स्थानावर चला आम्हाला पुढचं मार्गदर्शन घ्यायचे झाडाकडून देवाकडून नाही तर झाडाकडून महाराज भांडार लावा त्यांना चला स्थानावर चला एकदम मोकळ्या मनाने बस चला मला एक सांगा तुम्ही देवाऱ्यात जीवदानीच्या नावाचं घट मांडलाय का वली नेलती का तुमची तुम्ही काही देवीला शब्द दिले का वर्षकाठीला 5 वर्षांनी भेटायला येऊ मग तुम्ही जाता का कधी भेटायला किती वर्षाने गेल्या 5 वर्ष 2 वर्षाने गेले पण दरवर्षी जायचं का पण तिला कधी अशी बोलले होते का तुम्ही मी येत जाईल जेव्हा तुमचं गुरु केला होता किंवा ज्याने नेलं त्यांनी काय वचन घेतलं होतं का तुम्हाला माहिती आहे का आता मला सांगा कळस भरला का तिच्या नावाने मग त्याला अशी तड जाते का नारळ तड जातो का कधी गेली होती का भेट कारण काय झालं माहितीये का जे बसवले ती आनंदाची आहे पण तिचा जो जोडीदार आहे कोण आहे जोडीदार कोण आहे माहितीये का तुम्ही जीवदानी बसवली बरोबर आहे काय होतंय वाईट नका म्हणून देऊ 20 वर्ष झाड केलंय झाड फिरतय सांगते बरोबर सगळ्या देवी येतात ते सोबतीला पण जिला बसवले तिचा जोडीदार कोण आहे घरी बसवला ना कलश म्हणजे तिला मांडले ना सांगलंय ना मग जोडीदार कोण आहे तिचा तो जोडीदार काय करतोय ना फिरवतोय जोडीदार माहितीये कोण आहे जीवदानीला जोडीला कोण बसलाय जीवदानीच्या खाली जीवदानी आणि वरती कालिका बसले जी दुसरं नाव घेता ना तुम्ही कोणतं भावानेचं कसलं यांच्या वारीमध्ये काय बोललं आधी जीवदानी आली नंतर कोण बोलली वारे बदलतात ना तुमच्या भावानी ही रूप आहेत पण जोडीला कोण बसवलाय त्याला नाही तसं नाही जेव्हा घट मांडला त्यावेळी जोडीला कोण बसवला आहे जीवदानीच्या सोबतीला कोण आहे
तिचा गवली तिचा जोडीदार आहे का? नाही नाही नाही, जीवदानीलाच घेऊन आले, तिचा जोडीदार ना आणला. मग तो फिरवतो ना जोडीदार, आता देतेच शक्य तुम्हाला देते, पण तिला फिरवतोय तो. यांचं नाव लिहा, मी यांना सांगेल नंतर जोडीदार कोण आहे. जर आई बदले ना ती, तर तिचा जोडीदार पण तिथं पाहिजे. मग ती कोणत्या जीवदानी कोणत्या रूपाची आहे, तर अलग अलग 7 जणी आहेत. मग ती बोटीतली आहे, रानावनाची कोण आहे त्याच्यानुसार त्याचा असतंय, बरोबर आहे. कसं माग हे झाड किती वर्ष गेलतोय, कोणाचं आहे झाड? हा, असं खेळताना यांच्या अंगाला काटा मारताय का? झटका देतात का? हा, कोणाच्या घरात आई आहेत का? किती वर्ष गेलतोय? असं अंग भरलं का असं झटका देतोय का? मग कधी चौकशी केली का काय? हा, तुम्ही मुलं किती गेलं? किती? एक गेला. किती वयात गेला? म्हणजे असा 10-15 वर्षाचा होता का? मग तेच बिना लग्नाचा साखर घाला नुसतं घुमून ठेवून फायदा नाही. त्यांना ना रोज वाजवून दिलं थोडं हे झालं. काय आग्रहातलं संचारूपी देण्यापेक्षा सेवेरूपी द्या. म्हणजे काय, माझ्यात जेवढं होईल पूजापाठ मी तेवढी करील. आता माझ्यात होईल नाही होईल सांगू शकत नाहीये. कारण यांच्या मुली किती, हा, त्या मुलीला थोडं मध्ये सावली देऊ शकते. लग्न आलं का मुलीचं? कारण याही जर नाही केलं तर मग तिला जागरूक करेल ते. तिला विचारा कधी स्वप्नात काही येतंय का, आणि आजारी किती वर्षापूर्वी झाली ती, कुठे आहेत का? गावडा काय आडनाव त्यांचं? कल्पना मेघा कोण आहे? हे मी विचारतो फक्त, त्यांना पण त्रास नको, कारण इकडचं तिकडे उडी मारतो. मला तुम्हाला पाणी स्वप्नात येतं का? पाणी येतंय. आणि असं डोंगरावर चढलेलं दिसतंय का? हा, चढायचं का डोंगरावर? मग असं झोपेमध्ये अंग भरायचं का? बोलू ना, तुम्हाला ट्रान्सफर होईल. कारण सिम जिओच आहे, त्यामुळे जिओकडेच जाईल जो. आणि थोड्या दिवसाआधी आजारी झालता का खूप? हा, आणि पोटाला काय झालता का त्रास? आता काय करायचं? यांचं याला येतंय. अंग भरलं होतं का आधी? म्हणून तुम्ही, मला कसं आहे माहितीये का, जेव्हा त्यांचं बंद कराल ते तिकडे जाऊ शकतंय. या भंडारा घ्या, काय करायचे? खेळायचे का जाऊ दे स्थानावर? हा, खेळायचं नाही ना? तुमची कंबर दुखते का आता? हे पूर्ण दुखतंय का? असं यांचं देवीचं मानपान पूर्ण केलंय का? राहिलंय पूर्ण. आणि राग खूप येतो का यांना? हा, असा राग येतो का लगेच? उठा भंडारा, वा काय बोलायचं बाबा, काय असेल असं तुझं मी करील. यांना एका देवीची ओटी भरायला सांगा. हो, देवीची ओटी भरा. जे स्वप्नात काय येतं मी सांगलेलं, तुम्हाला नको ना ते सेवा पाहिजे ना फक्त? ठीक आहे, जा मागं बसा, जा मागं बसा. हा, यांचं तुझं म्हणायचं घ्यावं एक बघू द्या. तुम्ही बसा मागं, जा मागं. या ना, पुढे घ्या, या पुढं. सगळी मालकरी आहेत तुमच्या गावात. हाय हाय, हा बोला बोला इरादा. आई उदे गंबाबाई, आई हाकेल माझ्या धाव. आई उदे गंबाबाई, आई हाकेल माझ्या धाव. आई भरला तुझा घटगाई गोंधळाला यावं, भरला तुझा घटगाई गोंधळाला यावं. आई भरला तुझा घटगाई गोंधळाला यावं.
राम गोंधळाला यावं भरलं लागत गाई गोंधळाला यावं गोंधळ मांडला राम गोंधळाला यावं ओळख द्यायची कोण आले साथी असरा बहिणी आल्यात आनंदाने आल्यात ना कोणासोबत बसल्यात तुम्ही साथी बहिणी कोणाच्या सोबत बसल्यात या देवाऱ्यात तुमचं स्थान आहे का आहेत ना मग कोणाच्या सोबत बसल्यात कोणाच्या सोबत आहेत तुम्ही या देवांच्या कोणाच्या सोबत आहेत मग भावाने यायच्या पण त्या भावाने यायचं रूप कोणतं आहे बरोबर मग आनंदाने आल्यात झाडाला काही तकलीफ होता कामा नाही हा कुठेही वाजलं गाजलं झाडाला अहो पडल्या तर बोले याच्या पडते म्हणून उभं राहा बघ महिने पहिल्यांदा वार आले त्यांचं बघ